चला फिल्डिंग लावून घ्या उसरकर. तर अंपायर आपण देखील मैदानावरती जायचंय, मैदानाचा ताबा घ्यायचा आपण. या सामन्यासाठी अंपायर असतील राज आणि मिलिंद, राज पाटील आणि मिलिंद पाटील. हे दोन अत्यंत प्रसिद्ध असे क्रिकेटपटू माताडीचे. तो उंबारली संघ मैदानावरती बॅटिंगसाठी उतरतोय. टॉस हा लागलेला आहे तो म्हणजे उसरगरच्या बाजूने. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण बघतायत. पहिल्या फेरीतीला 14 सामन्यात थोडीशी ॲडजस्टमेंट तडजोड करण्यात आली होती, पण 3 सामने आपण कव्हर केले आहेत. पहिल्या फेरीचे 2 सामने आपण आधी कव्हर केले आणि त्यानंतर द्वितीय फेरीतील पहिला सामना आपण तो कव्हर केला दातिवली आणि दहिसरमध्ये. तिथे दातिवली संघाने त्या सामन्यात विजय प्राप्त केला आणि उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये दातिवली पोहोचलेली आहे. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ राहिला. काल सेमीफायनलमध्ये आपण बघितलं दिवा आणि बेतवडे हे 2 संघ होते. कालच्या दिवसात राजेलीहून बेतवडे आणि दिवामध्ये सेमीफायनल झाली. त्या दिवा संघाने विजय प्राप्त करून या स्पर्धेमध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. बघूया 8 संघातून कोणता संघ पुढे सरकतोय, कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय, यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती त्या ठिकाणी जात असताना राजकुमार आणि भावेश हे 2 ओपनर मैदानावरती जात आहेत. मॅचला होती सुरुवात. तर बघा यापुढे आगासन आणि सागाव दोन्ही संघाच्या संघनायकाला ही सूचना असणार आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. जर त्यावेळेस दोन्ही कॅप्टन हजर नाही झाले किंवा एखादा कॅप्टन नाही आला तर पॅनल्टी लागू शकते. तर प्लीज सागाव आणि त्याचबरोबर आगासन. तो बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतोय तेजस म्हात्रे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. पॉवर प्लेचं फिल्डिंगची व्यूहरचना आपण बघताय. तेजससाठी डीपमध्ये एक लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत, एक स्क्वेअर लेगला आहे आणि ऑफ साईडला आपण इनफिल्डमध्ये बघतोय. एकूण तुम्हाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 5 बघायला मिळत आहेत. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, एक स्वीपर कव्हरला आहे, त्याचबरोबर एक पॉईंटला आहे, एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक थर्ड मॅनला आहे आणि ऑन साईडला इनफिल्डमध्ये आपण बघतायत संघनायक त्या ठिकाणी विशाल म्हात्रे जे शॉर्ट व्हिडिओ घेतला आहे. टायमर सुरू होईल, स्टॉप वॉच सुरू होईल, याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्या. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर फेकण्यासाठी तुम्हाला 20 मिनटं दिली जातील. जेव्हा जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल किंवा थर्ड अंपायरकडे डिसिजन येईल तेव्हा तो स्टॉप वॉच आपण स्टॉप करणार आहोत. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटात फेकायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू आतमध्ये येईल. तर स्ट्रायकिंग एंडला भावेश तयार होतोय. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निकेत होते. ओ इथून मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती पण वेळेवरती पोहोचले क्रीजमध्ये. त्या ठिकाणी भावेश धावसंख्या सिंगलने अकाउंट ओपन होतोय. गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीचा. स्ट्राईकला त्या ठिकाणी राजकुमार येत आहे. राजकुमारसाठी फिल्डिंगमध्ये काही चेंजेस तुम्ही बघतायत. एक फिल्डर आता ऑनसाईडचा आतमध्ये येईल. बघा प्रत्येक बॅटरसाठी वेगवेगळी रणनीती आपण बघतायत, कारण कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. प्रत्येकाचा स्ट्रॉंग झोन, वीक झोन हे सगळं काय माहिती आहे. आणि त्यामुळे आता बघताय राजकुमारला एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप स्क्वेअर एक तर क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये आणलेलं आहे. लॉफ्ट केलाय बघा. फिल्डिंग जिथे लावली तिथे हो
कैच ऑफ द टूर्नामेंट शुभम संते. क्या बात है. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. वारंवार बघावंसं वाटेल हा झेल. व्हॉट अ शॉट. सुपर शॉट. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. एका आता झेल टिपलेला शुभम संते. पण बघा त्या ठिकाणी तो पडदा आलेला आहे त्यामुळे तो झेल आपल्याला कव्हर करता आला नाही. पण ज्यांनी ज्यांनी बघितलं आता मैदानावरती उपस्थित आहेत त्यांनी खरोखर टाळ्यांचा गजर केला. ग्रेट कॅच. स्टनिंग कॅच. असे झेल नेहमीच आत्मविश्वास वाढवतात गोलंदाजाचा. असे झेल नेहमीच फलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी कमी करतात. आणि राजकुमारही अचंबित झाला कारण हा झेल कशा पद्धतीने पकडला आपण बघितलं. न्यू बॅट्समन मैदानावरती साहिल येतोय. साहिल पंचांकडनं गाठ घेतोय. कव्हरच्या दिशेने सुपर झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट मी जरूर या कॅचला म्हणेन. शुभम संतेने हवे झेप घेतली. एका हातात झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. हा चेंडू यावेळेस मात्र सरळ निघतोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिले षटक सुरू आहे. केवळ एक धाव एक विकेट गमावलेला आहे. या ओव्हरमध्ये आपण एक सिंगल बघितली. एक विकेट आणि त्यानंतर हा डॉट बॉल. तेजस मात्र पुन्हा एकदा साहिलसाठी पुढचा चेंडू घेऊन येतोय. फ्रंट फुटवरती येऊन ड्राईव्ह करायचं होतं. हलकीशी एज आहे असं वाटलं होतं. त्या ठिकाणी जी एक्साइटमेंट आपण बघितली मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी गती जास्त झोकून दिली होती या बॉलवरती. हा देखील डॉट येतोय. आउट आहे. तर रिप्ले चेक करूया आपण. थोडासा प्रश्नचिन्ह आहे. आउट आहे फलंदाज. फार उशीर लागला कारण की एकदम क्लोज होता. समोरून वाढवतो की चेंडू वरून गेलाय पण जेव्हा साइड अँगलने मागून आपण चेक केलं तर तो बेल्सवरती हलकासा स्लाइटली ब्रश झाला आणि ती बेल्स खाली पडली. ॲक्शन रिप्ले दाखवतात आता मात्र स्क्रीनवरती बघू शकाल. दूध का दूध और पाणी का पाणी करण्यासाठीच तर हे चॅनल असतात. हे तंत्र असतं, तंत्रज्ञान असतं, हे टेक्नॉलॉजी असतात. फार क्लोज डिसिजन होता.
लवकर लक्षात येत नाही बघा. आम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये बघितलं तरी ते कळत नव्हतं, फार उशिराने कळालं. मग विचार करा मैदानावरती लगेचच काही सेकंदामध्ये अंपायरला ते कसं लक्षात येईल. फलंदाज बाद झालाय साहिल, मैदानावरती प्रेम त्या ठिकाणी येतोय बॅटिंगसाठी. धावसंख्या धावफलकावरती केवळ 1. हे दुसरं यश तेजसला मिळालेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी तेजस पॉवर प्लेमध्ये सादर करत असताना. शॉर्ट ऑफ लेन हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमारेषा ओलांडतोय. हा पहिला चौकार प्रेमच्या बॅटमधून उंबारली संघासाठी. पुन्हा एकदा तेजस. ओ यावेळेस मिस केलाय. बॅट आणि बॅटच्या मधून ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने खेळायचं होता आणि अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची होती समाप्ती. या षटकामध्ये एकमेव चौकार आला. एकूण धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण केवळ 5 धावा झालेल्या आहेत. तर बॅट घ्यायची आहे भावेश, घ्या बॅट. कारण मला वाटतं ही भावेशची आवडती बॅट आहे. आणि बघा हे षटक संपन्न होण्यासाठी तब्बल 8 मिनिटं, त्यामध्ये आपण थर्ड अंपायरचा देखील तो टायमिंग थांबवलेला होता. तिथे 3 मिनिटं तिथे लागली होती आपल्याला, 2.5 ते 3 मिनिटं. ती आपण काउंट नाही करणार आहे. तर आपण एक 5 मिनिटं नक्कीच या ठिकाणी म्हणू शकतो, कारण बराच वेळ तिथे खर्च झाला होता. 3 मिनिटापेक्षा जास्तही गेला असेल. आपण तेव्हा स्टॉपवॉच थांबवण्यासाठी थोडे उशिरा विसरले होते. तर बॉलिंग मार्कवर निकेत, शुभम आहेत. शुभम संदेश ज्याने झेल टिपला होता, अप्रतिम झेल टिपला होता. स्ट्रायकिंगला भावेश, त्याची बॅट आता त्याला मिळालेली आहे. बऱ्याचदा जी आपली बॅट असते तीच बॅट आपल्याला हवी असते. बॅट बदलली, इथून मात्र चेंडू पाठवलाय फाईन लेगला. अगदी सहजतेने फक्त टायमिंग साधलं आणि वेगाचा वापर करत असताना पहिल्याच बॉलवरती या चौकाराने स्वागत केले शुभमचं आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 9. हा फुलटॉस होता, अगदी बॅटवरती दिला होता. मिलिंद म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे त्यांचंही. सागाव संघ आणि आगासन आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी व्हायला हवा. ओ आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने वॉट अ शॉट. सलग दुसरा येणारा चौकार भावेश पाटीलच्या बॅटमधून. तर आदरणीय किरण दळवी यांचं आगमन झालेलं आहे. सलग 2 चौकार या ठिकाणी आले आहेत. खूप चांगली बॅटिंग भावेश दाखवत असताना बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार शुभम. ड्राईव्ह करतायत मिड विकेटच्या दिशेने, गॅप मध्ये खेळतात. फिल्डर डीप मधून फार वेगाने, हो हो एका हातात उचललाय, त्याच ऍक्शन मध्ये थ्रो केलाय, पण चेंडूने घेतल्या अचानक उसळी आणि त्या ठिकाणी आपण बघतायत चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. या 6 धावा, क्या बात आहे. बघा अंपायर राज काय वेगळी स्टाईल त्यांची तुम्ही बघतायत. आताच न्यूझीलंडवरनं आले, विली बाउडनला भेटून आले होते, तेव्हा त्यांनी शिकवलं की षटकार कसा दाखवायचा आहे. ओ फ्रंट फुटवरती यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून वॉट अ शॉट. काय जबरदस्त बॅटिंग. त्याची आवडती बॅट इथे आल्यानंतर मात्र तो त्याचे आवडते फटके या ठिकाणी दाखवत असताना या मैदानावरती धावसंख्या आधी सुरुवातीला आपण बघितली केवळ 5 होती.
पण या ओव्हरमध्ये धावा आपण बघतायत प्रत्येक बॉलवरती मोठा फटका करतो. ज्या 6 धावा आल्या त्या ओव्हरथ्रोच्या रूपाने 4 आल्या, 2 धावा धावून काढल्या होत्या आणि अशा प्रकारे आपण बघतायत 18 धावा या ओव्हरमध्ये फक्त 4 चेंडूमध्ये. एकूण धावसंख्या धावपलकावरती 23. कमबॅक जबरदस्त झालं उंबारलीचं. त्यामागचं कारण भावेशची बॅटिंग या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होत असताना पुन्हा एकदा भावेश तयार होईल. सामना करेल शुभमचा. शुभम संधे नावाप्रमाणे खरं शुभम काही या मॅच ओव्हरमध्ये शुभ घडलं नाही. रिव्हर्स खेळतायत, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंट लावतंय. केवळ एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 24 धावा झाल्यात. यावरचा अंतिम चेंडू 3 चौकार आणि ज्या 6 धावा आपण बघितल्या त्यामध्ये चौकार ओव्हरथ्रोच्या रूपाने आला आणि एकूण 6 धावा आता तिसऱ्या बॉलवरती मिळाल्या. आता स्ट्राईकवरती प्रेम येतोय. ओ हो हो, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार. चेंडू सीमा पार येतोय. हा अत्यंत सुंदर, विलोभनीय, विस्मयकारक चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला रोशन. अत्यंत मनमोहक फटका. वेगाने चेंडू जितक्या आला तितक्याच वेगाने आणि रिव्हर्स आपण बघतो की हवेतून भरपूर जण खेळतात पण अलॉंग द ग्राउंड हा चेंडू गेला होता. अगदी क्षणार्धातच चेंडूच्या सीमारेषेच्या बाहेर गेला होता आणि या चौकाराने या षटकाच्या अखेरीस तब्बल 23 धावा आल्यात आणि उंबारलीचं सुपर कमबॅक आपण बघतायत. एकूण धावसंख्या धावपलकावरती झाली ती म्हणजे 28 धावा झाल्यात. 14ची सरासरी राखलेली आहे आणि एक चांगली पार्टनरशिप. दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. 2 विकेट गमावलेले आहेत आपण बघतायत मैदानावरती. राजकुमार आणि त्याचबरोबर साहिल. बॉलिंगसाठी त्या ठिकाणी पुन्हा एकदा तेजसला आणलेले आहे. त्या तेजसने पॉवर प्लेमध्ये केवळ 5 धावा दिल्या होत्या. 1 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली होती. 2 विकेट घेतल्या होत्या तेजसने. तो तेजस पुन्हा एकदा तयार. पॉवर प्ले नंतर फिल्डिंगमध्ये आपण बघतायत बदल. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक 3 आहेत. एक मिड विकेट वाईडिश कॉर्नरला आपण बघू शकता त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला एक स्क्वेअर लेगला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. ऑफ साईडला डीप कव्हर आहे आणि एक पॉईंट. ओ गॅपमध्ये स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. खूप मोठी गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. एक सुंदर फटका चौकार. भावेश त्या ठिकाणी आपण बघतायत जशी बॅट बदलली त्यानंतर मात्र आपण बघतायत त्याच्या बॅटमधून 4 चौकार, 1 षटकार आपण बघितला. हा फटका सुंदर होता. ऑफ साईडला लॉफ्टेड हा ड्राईव्ह आपण बघितला. स्वीपर कव्हरच्या दिशेने खूप मोठी गॅप होती. त्या गॅपमध्ये खेळलेले आहेत. ज्या तेजसने केवळ 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या होत्या, त्या तेजसचं स्वागत मात्र या चौकाराने होते. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण 32 धावा. चांगलं कमबॅक. यापेक्षा चांगलं कमबॅक काय असू शकतं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तेजस. तेजस टू भावेश. ओ स्वीप करायचं होतं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. संपर्क झाला नाही. वेगाने इथे बीट केले. चेंडू मागे येतोय. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघताय तेजसचा. धावसंख्या स्थिरावलेली आपण बघतोय 32 वरती. 5 ओव्हरचा सामना आहे. यानंतर एक जबरदस्त बॅटल आगासन आणि सागाव मध्ये. यावेळेस मात्र नो बॉल कॉल ओव्हर द वेस्ट साइड होता. त्याच कारणास्तव हा नो बॉल आणि चेंडू त्या ठिकाणी आपण बघतायत. अंपायर सिग्नल करत जा आपण चौकाराचा. कारण बघा स्क्रीनमुळे आम्हाला इथून दिसत नाहीये. तुमच्या सिग्नलवरती आमच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आणि या चौकाराने एकूण 5 धावा मिळतील. नो प्लस 4. त्या दरम्यान आदरणीय भगवानदादा माळी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि अशा प्रकारे या 5 धावेने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले 37च्या घरामध्ये. नो बॉल कॉल केलाय. त्याचबरोबर आता फ्रीटचा इशाराही अंपायर करतील.
धावसंख्या धावफलकावरती 38 हा देखील चेंडू सीमारेषेबाहेर बायच्या रूपाने येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने बॅट कट आहे बॅट कट. बॅट कट आहे आणि धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 42. खूप चांगली बॅटिंग. फ्रंट फुटवरती येऊन यावेळेस मात्र चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेने पाठवलंय. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू अडवत आहे तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीची झालेली आहे. ती 44 धावा झालेली आहेत. षटक तिसरं सुरू आहे आणि बघा पहिले षटक वगळता नंतर धावा ज्या यायला लागल्या त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 आले. या ओव्हरमध्ये आपण बघतायत खूप जबरदस्त बॅटिंग. 2 ओव्हरमध्ये 28 होत्या, या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, हा देखील डॉट येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 44. तर डगआउटमधून जास्त आवाज करू नका प्लीज, आयोजकांच्या सूचना आहेत मित्रांनो. आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला, संपर्क नाही झाला आणि त्यामुळे डगआउटमधून थोडासा आवाज झाला की तुझा नॅचरल खेळ खेळा. पाणी घेऊन जायचं 12th मॅन, पाणी घेऊन जा. तर 3 षटकं धावसंख्या धावफलकावरती 44 आपण बघतायत. 14.67 ही धावांची गती बघायला मिळते प्रति ओव्हर मागे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहे पण चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतायत तो उंबारली संघ आहे. सुरुवातीला 2 विकेट लवकर गमावले होते पहिल्याच ओव्हरमध्ये, पण तिथून जे कमबॅक झालं ते कौतुकास्पद होतं. आणि आपण बघतायत ही पार्टनरशिप मैदानावरती कुठेतरी संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाते आणि दोघांनी सेन्सिबल क्रिकेट दाखवले. भावेश सुरुवातीला आला तेव्हा त्याची बॅट नव्हती, पण त्यानंतर त्याची बॅट त्याला देण्यात आली. त्यानंतर त्याची बॅटिंग आपण बघितली, तिथून त्याच्या बॅटमधून 5 चौकार आले, 1 षटकार देखील आला. प्रेम मात्र खेळतोय 3 चौकार आणि डबलच्या मदतीने 14 या धावसंख्येवरती नाबाद आहे. 3 षटकार आणि 44 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसात आपण बघताय अंतिम दिवस या स्पर्धेचा असणार आहे. स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक कालच्या पहिल्या दिवसात अप्रतिम खेळ झाला. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाचा अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झाला. आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकून जय हनुमान दातिवली संघ हा पोहोचलेला आहे स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. जो संघ प्रवीण म्हात्रे यांनी पुरस्कृत केला आहे. दक्ष 11 या नावाने हा संघ खेळतोय. सागावची टीम या ठिकाणी आलेली आहे. आगासनचे जर खेळाडू आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी या ठिकाणी केला जाईल. जर टॉससाठी एखादा संघनायक उपस्थित नसला तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. सागाव संघाचा परफॉर्मन्स यंदा जबरदस्त आपण बघताय. सातत्याने हा संघ इम्प्रेस करतोय आणि सागाव संघ जेव्हा खेळेल किंवा जे संघ चांगल्या टचमध्ये आहेत तेव्हा समर्थकांच्या गर्दीमध्ये प्रचंड वाढ होताना आपण बघत असतो. काही समर्थक मैदानावरती येतात, वेळ असेल शक्य असेल तर, पण ज्यांना येणं शक्य नाही, इथपर्यंत पोहोचणं शक्य नाही, कामामुळे येता येत नाही, ते घर बसल्या ओमसा MTCवरती ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात. आपल्या स्मार्टफोनवरती, स्मार्ट TV वरती, आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती घर बसल्या ही स्पर्धा बघू शकतात. 3 ओव्हरनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. निकेतला आणले बॉलिंगसाठी. बघूया 2 ओव्हरमध्ये उसळकर कमबॅक करतोय का. पुन्हा एकदा उंबारली संघाचंच वर्चस्व पुढच्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळते. 44 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर निकेतचा हा चेंडू खाली बसले असं वाटलं त्यांना की खूप डेंजर बाउन्सर आहे, पण हा जास्त उसळला नाही. अपेक्षेपेक्षा एखादा तो कमी उसळला. चांगला चेंडू. निकेतकडे चेंडू वळवण्याची कला आहे आणि करिअरच्या सुरुवातीपासून त्याने अनेक गोलंदाजांना खरं तर अडचणीत आणलेले आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन खूप जबरदस्त आहे. फारशी गती नाही पण चेंडू वळवण्याची कला त्याने आत्मसात केलेली आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आपण बघताय. यष्टांच्या मागून विकेट किपर हे बदल करत असताना
फुल टॉस लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी येत आहेत पण आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर मिळतील 4 धावा आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 48. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा निकेत 22 साठी ऑन साइडला शफल होऊन खेळतायत स्क्वेअर ऑफ द विकेट काय जबरदस्त फिल्डिंग दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय आणि प्रश्न पडला की सारे काय अलबेल सुरू होतं खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मिडल करत होते खूप जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये भावेश करत होता पण कुठेतरी लालच दुसऱ्या धावेच्या ठिकाणी अंगलट आला आणि अशा प्रकारे भावेश बाद होतोय आणि भावेशने किती धावा केल्यात 12 चेंडूमध्ये 30 धावा केल्यात अप्रतिम बॅटिंग आपण बघतायत जवळजवळ 280चा स्ट्राईक रेट त्याचा बघायला मिळतोय आणि अशा प्रकारे ही विकेट मिळते उसरगरला कुठल्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही पण हे सांघिक यश आहे आणि भावेश बाद झालेला आहे थोडीशी घाई झालेली आहे विकेट हॅट्रिकसाठी गोरख मामा संत यांच्याकडनं 1000 रुपये क्या बात आहे गोरख मामा आले आणि बक्षीस लावणार नाही असं होणार नाही आणि सागावच्या खेळाडूंशी त्या ठिकाणी वार्तालाप करतायत सागावशी त्यांचंही फार जवळचं नातं आहे हा चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतो टर्न होतोय वाईट बॉलचा इशारा आणि पूर्वी भरपूर वर्ष त्यांनी लॉन्ड्री चालवलेली आहे सागावमध्ये आणि अंडरम क्रिकेट ही सागावमधून ते खेळलेले आहेत ऑन साइडला अलग द ग्राउंड पहिली धाव वेगाने घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पण फिल्डिंग खूप जबरदस्त डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय तेजस होते आणि या 2 धावा या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी ते धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे 50 सांघिक अर्धशतक पूर्ण झाले या षटकामध्ये थोडंसं कमबॅक झालं असं आपण म्हणू शकतो पण अजूनही 3 चेंडू शेष आहेत या 3 चेंडूमध्ये काही घडू शकतं न्यू बॅटर केवळ मैदानावरती दाखल झालाय स्ट्रायकिंग इनला स्लो रन चेंडू होता फ्लाइट दिली होती पुढे निघून आले केवळ बाद होत आहेत आणखीन एक धक्का मैदानावरती उंबारली टीमला तर 51 या धावसंख्येवरती 4थ्या विकेटचं पतन झालंय उंबारलीच्या तर न्यू बॅटर मैदानावरती भास्कर त्या ठिकाणी येत असताना हे षटक निकेतचं आतापर्यंत चांगलं एक चौकार जरूर आलाय पण त्यानंतर गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे आणि अजूनही आपण बघितलं यावरचे 2 चेंडू शेष आहेत निकेत प्रयत्न करेल हे 2 चेंडू एक चेंडू शेष आहे 1 टू गो तर 1 टू गो अंतिम चेंडू 4थं षटक प्रगती पथावरती न्यू बॅटर भास्कर मैदानावरती येत आहेत भास्करकडे ही क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची पण सद्यस्थितीमध्ये बघूया या अखेरच्या चेंडू होती या 4थ्या ओव्हरच्या तो काय करतोय शॉर्ट ऑफ लेंथ खराब होता खराब चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर अत्यंत खराब चेंडू 4 धावा हे षटक चांगलं असं वाटत होतं आपल्याला पण शेवटचा बॉल अगदी ऑफ पिचवरती आपटला आणि तो देखील लेग स्टंपमध्ये निघत होता विथ द टर्न खेळले भास्कर आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 55 धावा झालेल्या आहेत या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या दातिवली संघाने नोंदवली आज 85 धावा काल 72 धावा आपण बघितल्या होत्या तर रितेश भोईर यांचं आगमन झालंय रितेश त्या ठिकाणी आहे प्रतीक आहे सगळेजण सूरजला आपण बघतायत मिलिंद राम म्हात्रे यंदा संघ अत्यंत चांगली कामगिरी करतोय आणि सगळे समर्थक भरपूर अपेक्षा सागाव टीमकडनं करत असतात चेरादेव गुरुदत्त सागाव कॅप्टन आलेले सागावचे तर आगासनचे कॅप्टन लगेचच या मिलिंद मात्रे सागावचे कॅप्टन आहेत आगासनचे कॅप्टन या आपण ओमकार कोण आहे या टॉस साठी या
इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, त्याच्या आधी जरी झाला तरीही चालेल आम्हाला. ओ शॉट ऑफ लेंथ पाठवलाय. प्रेमला असा चेंडू देणं म्हणजे स्वतःच्याच पायावरती दगड मारल्यासारखं आहे. पाठवला चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. स्वागत केले गोलंदाज विशालचे या षटकाराने. धावसंख्या 60च्या पुढे. 61 धावा झाले उंबारलीची धावसंख्या. संयमी खेळ करणारा प्रेम मात्र या ओव्हरची सुरुवात करतोय षटकाराने. खराब चेंडू होता, शॉट ऑफ लेंथ. उंबारली संघाची रन मशीन इथून मात्र धोक्याची घंटा वाजवली आहे. अखेरच्या षटकामध्ये किमान 3-4 मोठे हिट आले तर एक मोठी धावसंख्या धावफलकावरती लावता येईल उंबारलीला. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय, केवळ एक धाव मिळेल. स्ट्राईक वरती येतोय भास्कर. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 62 धावा झाल्यात, 62. एकूण 4 विकेट गमावलेले आहेत, पण धावांची गती अत्यंत चांगली आहे. अजूनही या ओव्हरचे 4 चेंडू शेष आहेत आणि बघूया 70च्या पुढे हा संघ जातोय का. भास्कर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विशाल येतोय. विशाल मात्रे उर्फ ब्रावो फ्रंट फुट वरती येऊन हवेत खेळतायत. चेंडू स्क्वेअर लेगला हा झेल टिपलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय भास्कर. 5व्या विकेटचं पत्र मैदानावरती उंबारलीच्या. धावा धावफलकावरती आहेत 62. धावसंख्या गरुड झेप घेते, जाऊन पोचते 69च्या घरामध्ये. स्ट्राईक वरती का आणलं भास्करने, त्यामागचं कारण आपण बघताय षटकाराने. एकूण चेंडू या ओव्हरचे झालेले आहेत ते 5. आता अखेरचा चेंडू आहे. तर काळूराम शेलार यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे काळूरामजी शेलार, आपण मंचावरती या. हा चेंडू देखील पाठवलाय सीमारेषे बाहेर. शेवट गोड केलाय. या चौकाराने एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 73 धावा झाल्यात आणि 74 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचंय. 11 चेंडूमध्ये प्रेमने केल्यात 32 धावा. ग्रेट इनिंग, जबरदस्त फाईट या ठिकाणी आपण बघितली. जेव्हा रिव्हर्स शॉट खेळत थोडासा तणाव डगआउटमधून आपण बघितला, त्याला सल्ला देण्यात आला, पण त्यानंतर प्रेमने रिव्हर्सचा वापर न करता आपला नैसर्गिक खेळ दाखवत असताना इथे 32 धावा 11 चेंडूमध्ये केली आहेत. टॉससाठी मी विनंती करेन आदरणीय भगवान दादा माळी यांना विनंती करेन पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. एका बाजूला संघनायक आगासनचे विराज, दुसऱ्या बाजूला रितेश भोईर. आज रोहितची अनुपस्थिती जाणवते, कारण मला वाटतं थोडीशी तब्येताची खराब आहे. तर भगवंतदादा माळी यांच्या शुभास्ते टॉस होतोय. पहिल्या फेरीतील ही 3री लढत आहे, आपण 4थी खेळतोय. थोडीशी मागे पुढे आपण ही मॅच केली आहे. टॉस सागावने जिंकलेला आहे. फिल्डिंग करणार आहेत. तर जीवनदादा पाटील यांना विनंती करेन उपस्थित मान्यवर किरण दळवी
साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे आपल्या शुभ हस्ते। किरण दळवी यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी, आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत। त्यांचा सन्मान आपण जीवन पाटील यांच्या शुभ हस्ते करतोय। पाहुण्यांचा सन्मान करणं, आदर करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आपली संस्कृती आपल्याला हे शिकवते, आपला धर्म आपल्याला हे शिकवतोय की अतिथी देवो भव असं नेहमी म्हटलं जातं। यानंतर भगवान माळी यांनाही विनंती करेन आपण देखील आपलाही सन्मान या मंचावरती जीवन पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल। तर भगवान माळी उपस्थित आहेत। फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि लगेचच बॅट्समन मैदानावरती पाठवायचे आहे। उसरकर प्लीज, विशाल कॉपरेट करा। तळूया मैदानाकडे। खेळाच्या दुसऱ्या सत्राला होते प्रारंभ। खेळाच्या पूर्वार्धात आपण बघितलं जबरदस्त खेळ राहिला तो उंबारलीचा, खूप चांगली बॅटिंग केली। या स्पर्धेची सेकंड हायेस्ट टोटल त्यांनी धावफलकावरती लावलेली आहे। पहिली आपण बघितली सगळ्यात मोठी धावसंख्या 85, काल आपण 72 बघितल्या होत्या, आज आपण 73 धावसंख्या बघितलेली आहे। आणि बघूया 74 धावांचा पाठलाग VCC उसरगा संघ या मैदानावरती करेल का, की तिथे मैदानावरती त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल। काय घडेल आणि काय बिघडेल या मॅचमध्ये, कोण विजेता ठरेल आणि कोणाला या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। पण दुसरं सत्र कसं असेल या ऐकूया आपण कॉमेडी बॉक्समधून पुन्हा एकदा आवाज प्रथमेश ठाकूर यांचा, अत्यंत प्रतिभा संपन्न असे समालोचक, आणि नक्कीच त्यांचा आवाज आपण कालच्या दिवसामध्ये ऐकलेला आहे, आजही आपण सातत्याने ऐकतोय। बघा, खेळाडू कमी असल्या कारणाने सोमनाथने आपल्या सुपुत्राला उतरवलेले, कधी ना कधीतरी त्याला उतरवायचंच आहे। मग आज कुठेतरी नियतीने ती वेळ आणलेली आहे त्यांच्यावरती, कारण त्यांचे काही खेळाडू टीममध्ये नाही आहेत, पोचले नाही वेळेवरती, आणि वेळ त्या ठिकाणी आपण बघतोय इन ॲक्शनमध्ये। वयवर्ष मला वाटतं एकतर 8-10 वर्षाचा असेल, जेमतेम 11 वर्षाचा असू शकतो, 7 ते 8 वर्षाचा असू शकतो, एक अंदाजे मी सांगतोय। पण बऱ्याचदा कधी कधी हाईटवरनं वय सांगता येत नाही, कठीण असतं। पण नंतर आपण सोमनाथला विचारूया। तर या वेदचंही स्वागत करूया, त्याचंही मला वाटतं डेब्यू होतं आहे, प्रॅक्टिसला तो असेलच। तर या आपण विकी पाटील यांचा देवांशही तयार होतोय, पुढच्या वर्षी मैदानावरती उतरेल। आणि क्रिकेटमध्ये आपण घराणेशाही बघितलेली आहे, अनेक खेळाडू एकाच घरातून येताना आपण बघितलेले आहे, अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येतील। पहिलाच बॉल फटका चांगला ऑफसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, स्क्वेअर लेगला एका दाब्याने समाधान मानावं लागते। ओपनिंग पेअर सलामीची जोडी, आघाडीची जोडी, प्रारंभी जोडी मैदानामध्ये, एका बाजूला अमित आणि दुसऱ्या बाजूला विशाल यांना आपण पाहतोय। गोलंदाजी मार्क वरती प्रेम आहे। खरं तर वय वर्ष 7 ते 8 असेल। वेद तुम्हाला थर्ड मॅन मध्ये पाहायला मिळेल। ऑफिशियल कॅमेरामॅन आमचं भावेश ठाकरेला विनंती असेल की आपण थोडं कव्हर करा त्यांना देखील जसा तुम्हाला वेळ मिळेल, कारण बघा ग्रामीण संघ म्हटलं की प्रत्येकाला संधी मिळण्याची गरज असते। त्या संघामध्ये प्रत्येकजण वाट पाहत असतो, खरं तर कधी संधी मिळेल आपल्या ग्रामीणच्या संघामध्ये। हो, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अमित साठी मात्र धोक्याची घंटा वाजली होती, पण तद्वर तो पोहोचला पॉपिंग क्रीज मध्ये। विशाल स्ट्रायकिंग इनवरती, विशाल काय फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो, नेहमीच खुल्या गटातलं क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती सातत्याने हा खेळाडू खेळलेला आहे।
फटका चांगला समोरच्या दिशेने लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा पहिला मोठा धक्का VCC उसारकरला, बॅटच्या खालच्या भागावरती करतर बॉल लागला आणि त्यानंतर लॉंग ऑफला झेल टिपला गेला. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. झेल टिपला वेद, आपण जर झेल टिपला तर आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. विकीदादा पाटील यांच्या माध्यमातून लोप केला. पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फटका अतिशय दर्जेदार आहे. वॅकंट एरिया मधून बॉल मागे. ओ माय गुडनेस, अंपायरच्या दोन्ही हात वरती. मात्र आपण पाहतो कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय शानदार षटकार. इनफिल्ड वरून कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर भव्य षटकार. तेजस मात्रेचा पाठमध्ये यावेळेस डबल माइंड झाला. ऑफ साईडच्या मध्ये खेळायचं की ऑफ साईडला पूल करायचा. दुविधा मनस्थितीमध्ये आढळला फलंदाज. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावताना तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती झाली. उंबरली संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या टी शर्ट मागे तुम्ही पाहाल तर स्वर्गीय योगेश पवार तर खिडकाळी गावातील एक नामवंत क्रिकेटपटू, बैलगाडा शर्यतप्रेमी. तर तो आपल्यामधून नाहीसा झाला. तर अप्रतिम खेळाडू होता. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. पण त्याच्या स्मरणार्थ हा संघ नेहमीच ग्रामीण क्रिकेट खेळताना आपण पाहिलं तर योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या नावानं आपल्याला पाहायला मिळतो. ही मैत्री आहे. खरं तर हे टेनिस बॉल क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ह्या गोष्टी फक्त तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्येच पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वर त्याचा षटक क्रमांक दुसरा सोमनाथ यांना आपण पाहतो आणि वेद या स्टँडच्या मागे आपण पाहतो विकेदादा पाटील यांच्या माध्यमातून कॅच जर घेतली वेदने तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. खरं तर काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे उंबारली संघामध्ये आणि त्यामुळे वेद या खेळाडूला देखील संधी मिळाली आहे. थर्ड मॅचच्या क्षेत्रात आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सोमनाथ. देवांश पुढच्या वर्षी मला तर वाटतं तो देखील डेब्यू करेल आपल्या संघात. भरपूर आवड आहे देवांशला देखील. विकी पाटील यांचे सुपुत्र आहेत. आज सकाळी ते आले होते आमच्यासोबत. चर्चा त्यांची झाली की मला देखील खेळायचं आहे आपल्या गावाच्या संघामध्ये. फटका अतिशय दर्जेदार ऑफ साईडला फटका सजवलाय. बॉल चला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावर चेंडू फरार सीमा पार. प्लेचं षटक सुरू आहे आणि असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. गॅप भरपूर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे गॅप स्ट्रोक तुम्हाला खेळणं गरजेचं असेल. एक वान होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर दाबेचा तुम्हाला पाहायला मिळेल. VCC उसारकर संघ खेळतो आणि खऱ्या अर्थानं विशाल यांचे बंधुतुल्य मित्र परम मित्र पपाशेट महाबळे कोलाड रोहा यांच्या माध्यमातून त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. ते देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. वेलकम पपाशेट महाबळे, आपलं देखील स्वागत आहे. ऑन साईडला बॉलला गेलाय पुन्हा एकदा. बॅटची एज होती एकदा इथे मात्र कंप्लीट झाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर एकंदरीत धावफलक आपण पाहतोय पूर्ण झालंय. आता 14 वरती 14 ऑन बोर्ड. 74चा पाठलाग करायचा आहे
आणि त्यामुळे विस्फोटक फलंदाजी करणं देखील गरजेचं असेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. सोमनाथ यांना आपण पाहतोय साइडम ऍक्शन ते गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतो आणि प्रामुख्याने यश त्यांना मिळालं आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक त्यांचा अप्रतिम खेळ आपण पाहिला आणि तेच तुम्हाला पाहायला मी ते वारंवार जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जातात. साइडम ऍक्शन ते नेहमीच गोलंदाजी करत असतात सोमनाथ आणि यश त्यांच्या मागे आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये राजकुमार यांना आपण पाहतोय. प्रेम भोईर, सचिन भोईर यांचा आवर्जून उल्लेख करू सुद्धा ते 40+ क्रिकेटमध्ये त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. बॉल हवेत होता, क्षेत्ररक्षक होते त्यांचा आवाक्याच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, प्रयत्नांना मार्क 100 पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य षटकार. म्हटलं की कबड्डी, कुस्ती, क्रिकेट आणि बैलगाडा या खेळांना सर्वात जास्त प्रेम रोशन दिलं जातं. रोशन फराड म्हणजे आमचे कुस्तीपट्टू आहे. ऑफसाइड रिजन मध्ये फटका चांगलाय, क्या बात आहे, गॅपचूक एक्झिक्यूट केलाय. लाजवाब फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमणच केलंय. पहिला टप्पा घेत असताना बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहिलं तर चौकार आलाय, व्हाईट बॉल, डबल, सिंगल, सिक्सर, बाउंड्री. चांगली बॅटिंग झाली आणि सोमनाथच्या विरोधामध्ये मात्र मोठी फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये प्रेम फक्त 7 धाबांना खर्च केला. एक गोल्डन विकेट करतर विशाल यांना त्यांनी बाद केलेला आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. बॉल मध्ये बराच का मिस टायमिंग होतं. क्षेत्ररक्षक पोहोचले, कोणती मिस्टेक होणार नाही. विकेटचं पद्धत तुम्हाला पाहायला मिळत आहे. लागणारा धक्का दुसरा. VCC उस्सारकरला जो फलंदाज धावांचा पाऊस पाडतो असं वाटत होतं त्या तेजस मात्रेला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. सोमनाथनं मिळवली विकेट. ओव्हरचा कॅच संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झाला धावफलकावरती त्या 25 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज असेल. 18 चेंडू 49 ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. उंबारली, योगेश पवार प्रतिष्ठान गाबदेवी उंबारली विरुद्ध VCC उसारगर मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते आहे. नवीन फलंदाज केतन दाखल होतं मैदानात. केतन नवीन फलंदाज दाखल झालेला आहे मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती आशुतोष. गोलंदाजी मार्कवरती आशुतोष गोलंदाज तयार होतोय. स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज आघाडीला आला होता. अमितला आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये त्याने देखील 8 धावा बनवला. 200च्या स्ट्राईक रेट बॅटिंग करतोय. ऑनसाइडला कॅच होता. हा बसदा अंपायरला विचारलं आणि सपोर्ट देखील आकाशाच्या दिशेने उंचावलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. विकेटचं पतन होताना पाहतोय पण फलंदाज होईल बाद आणि आणखीन एक धक्का लागतोय तो बॅटिंग करत असताना उसारगड संघाला. अमित बॅक टू द गाव.
येस गोरख मामा आमचे नक्कीच इथे आलेले आहेत आणि उसारकर संघ जर इथून विजय होतोय तर 5,555 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. गोरख मामा म्हटलं की गोल्डन मॅन 5 हा मला तर वाटतं त्यांचा लकी नंबर आहे की गोरख मामा 5 तुमचा लकी नंबर आहे का? कारण कधी बक्षीस लावतात 555 5,555 असंच बक्षीस असतं. कुणाल दादा पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मात्राडीचे कुणाल दादा पाटील यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. गोरख मामा संते आपण बातत करतात त्याच्या माध्यमातून VCC उसारकर संघ जर जिंकला तर 5,555 रुपयांचं पारितोषिक 5555. 17 चेंडूने विजयासाठी आता 49 गरज आहे. सामना हळूहळू दूर चालला VCC उसारकर कडून पण 2-3 मोठे फटके महाराष्ट्र कलाटणी देतील. हो यावेळेस काय घडलंय दांडी गोल झाली विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होतोय एका मागोमाग एक विकेट तुम्हाला पाहायला मिळतात. उसारकर संघाचा डाव पूर्णपणे ढासळलाय. हिज गॉन. विकेट तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर यार ऑफ साइड रिजन मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये कव्हर रिजन मध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. चला डीजे करण थोडं सहकार्य असू द्या आपलं प्लीज. बरोबर यार नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. फिल्डर धावतात पाठमोरे पण बॉल काही थांबणार नाही. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. क्रीडांगणाची चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा मिळतात. गेल्या पंच युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वेदने जर जेल टिपला तर 500. विकी दत्ता पाटील यांनी जर जेल टिपला तरी 500 म्हणजे वेदनं जर एक जेल टिपला तर वेद तुमच्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. थांबा चेक केले जाते. It's a fair delivery. It's a fair delivery. योग्य चेंडू आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती 14-44 समीकरण पाहतोय. मिस टायमिंग आहे. बॉल बे मध्ये क्षेत्ररक्षक 2 धावलेत. आता मात्र बॅकएंड एरिया मध्ये बॉल पडला. निर्जन स्थळी टप्पा पडल्याच्या नंतर पहिल्या टप्प्यावरती चेंडूला गॅदर करण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाला देखील. आणि त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या 2 पूर्ण केल्या गेल्या. धावफलक आता आलेले आहे ते 32 वरती. म्हणजे इक्वेशन आता येणारे 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे.
42 धाब्यांची. आता मोठे फटके भरपूर गरजेचे झालेत VCC उत्सारगड साठी देखील. हा देखील मिस टायमिंग आहे. इथे देखील विकेट डोक्यात आहे. स्वतः गोलंदाज पुढे सरसावलाय. कोणती मिस्टेक करणार नाहीये. वन मोर गॉन. आणखीन एक धक्का लागलाय. आता तू चल में आया ही स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. पाठोपाठ विकेट पूर्णपणे गमावले आहेत BCC उत्सारगडनं आणि संघाचा डाव पूर्णतः ढासळला गेलाय. प्रेमला आपण पाहतोय. बरेचसे खेळाडू आज मात्र उपस्थित नाही आहेत. उंबरली संघामध्ये देखील आपण पाहतोय ऑनसाला पूल करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानामध्ये दाखल झाले तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेम आहेत गोलंदाजी मार्कवरती. आता शेवटचं षटक हाताळेल कोण हा देखील प्रश्न असेल, कारण ज्युनियर प्रेम मला तर वाटतंय आज अवेलेबल नाही आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतो. ज्युनियर प्रेम अवेलेबल नाही आहेत आज टीम मध्ये. प्रेम आहे गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय सोमनाथ आहेत. सोमनाथाने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. आशुतोषने देखील गोलंदाजी चांगली केली आहे. 7 धाबा खर्च करत असताना 3 विकेट संपादित केले. ओव्हर हॅट्रिक संपादित केली गेली. इथे मात्र मिस्टेक झाली आहे. बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. 4 धावा इथे मात्र मिळत आहेत नशिबाचा. चौकार वाईट बॉल तर आहे, त्यावरती मात्र लागलेली चौकाराची मोर म्हणजे धावसंख्या 5 धावा इथे मिळतात अवांतरच्या स्वरूपामध्ये. समीकरण आता मात्र आम्हाला सांगतायत रोशन फराड आम्हाला सांगतील येणारं समीकरण. उर्वरित 11 चेंडूंनी 37ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 चेंडू 37ची गरज आहे, त्यामुळे सामना रंगेल त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हो, अडवा बॅटनं ऑन साइडला पूल करायचा होता. बॅटची एज घेतली. यष्टी रक्षकानं बाकीचं काम पूर्ण केलंय. वन मोर गॉन बिहाइंड स्टम्प्स. अप्रतिम झेल तुम्हाला पाहायला मिळाला. आय थिंक राजकुमार तिथे होते. योग्यरित्या झेल संपादित करत असताना विकेटचं पतन झालेलं आहे. पहिल्या डावात उंबरली संघाचे 5 विकेट गेले होते. आता दुसऱ्या डावामध्ये VCC उसरगड संघाचे 6 विकेट गेलेले आहेत. त्यामुळे हा धाबा उर्वरित ज्या आहेत त्या कंपल्सरी कराव्या लागतील. आणि उर्वरित धाबांचं समीकरण आम्हाला सांगतात रोशन सिद्धेश आम्हाला सांगतील 10 चेंडू आणि 37ची गरज. 37 धाबा कंपल्सरी कराव्याच लागतील. चला बी फास्ट प्लीज टीम उंबरली. सोमनाथ दादा बहुत यार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. इथे देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. खरं तर तेच आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी अप्रतिम झाली. ऑन साइडला पूल केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, धावतायत. गुड फिल्डिंग चांगल्या प्रकारे चेंडू लढवलं गेला. योग्य क्षेत्ररक्षण तुम्हाला तिथे पाहायला मिळतं. भास्कर मला तर वाटतं तिथे आहेत. चांगली फिल्डिंग ते करतात. धावफलकाचा विचार केला तर स्कोरर मित्र आम्हाला कळवतात 39 39 धावफलकावरती. टार्गेट एकंदरीत आपण पाहिलं तर 74 धाबांचं मोठं लक्ष होतं. येस राऊंड लेग्स वाईट बॉल्स इशारा पंच करतायत.
लेग स्टंपच्या बराच बाहेर चेंडू. अवंतर धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या अवंतर नाही पुढे आता टोटल स्कोरबोर्ड वरती लागली ती 40. दत्ता दादा शेलार यांचे ते शुभागमन झालंय. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्रीमान दत्ताजी शेलार साहेबांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अप्रतिम स्पर्धा करता दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आतापर्यंत ही स्पर्धा आपण पाहिली तर एकंदरीत सप्रा मैदान इथे ही स्पर्धा आपण पाहत होतो, पण आता मात्र ते मैदान लुप्त झालेलं आहे. डेव्हलपमेंटला ते क्रीडांगण आपण पाहतो आणि त्यामुळे मात्र पाटील क्रीडांगण साबे मैदानावरती ही स्पर्धा रंगताना आपण पाहतोय. मातारडी गावचे लाडके बादसे खरं तर रियांश यांचं देखील ते शुभागमन झालं. वेलकम रियांश. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. चला वेळ जास्त घेऊ नका. गोलंदाज भास्करला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. भास्कर तयार होतोय. अंतिम षटक आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न. 6 चेंडू आणि 34 ची गरज आहे. 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत, कारण पहिला डॉट बॉल आलाय. म्हणजे 5 बॉल 5 षटकार जरी आले तरी 30 बनतील. 34 थोडं कठीण आहे. भास्कर गोलंदाजी मार्क वरती तयार होतं. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज प्रथमेशला. ऑन साइडला फुल टॉस होता. फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच भास्करचा आणि टीम उंबरलीच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. इज गॉन. वेद मला तर वाटतंय भास्करला काहीतरी सांगण्यासाठी गेलेले आहेत. बघा कानमंत्र दिलाय वेदने देखील भास्करला. क्या बात आहे. वेद बघा लहान लहान पावलांनी पुन्हा एकदा जोरात धाव टोकले आणि त्याच्या जागेवर आले. राजकुमार काय सांगितलं वेदने एक्झॅक्टली, कारण आम्ही पाहिलं राजकुमारांनी काहीतरी कानमंत्र वेदला दिला आणि ती माहिती वेदने भास्कर पर्यंत पोहोचवली. अतिशय लहान वयात या खेळाडूने मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये आपली जागा निर्माण केली या संघामध्ये. नवीन फलंदाज जयदास आलाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. आउटफील्ड मध्ये होईल का. क्षेत्ररक्षक धावलेत पण पंच मात्र अधिकृत इशारा करतायत. 4 धावा इथे मिळतील. चौकार आला. वेद देखील धावले होते खरं तर तडमान मधून, पण तिथे चेंडू थांबला नाही. आउटफील्ड प्रचंड फास्ट. अतिशय सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय. पाटील क्रीडांगण खरं तर डम्पिंग ग्राउंड साबे म्हणून ओळखलं जात होतं, पण या क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलं आणि पाटील क्रीडांगण साबे या क्रीडांगणाला नाव दिलं गेलं आणि गरजेचं देखील आहे. अप्रतिम फटका आहे. कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या बाहेर चौकारला. भरपूर उशिरा हा फटका येतोय, पण हे फटके पुढच्या खरं स्पर्धेसाठी आत्मविश्वास वाढवतील या दोन्ही फलंदाजांचा. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं पण म्हणू शकतो. फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लिटेड. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सागाव संघ आणि त्याच्या विरोधामध्ये आगासन उमसा आगासन विपक्ष गुरुदत्त चेरादेव सागाव या 2 संघांमध्ये असेल. चला टॉस झालेला आहे. टॉस इथे जिंकलाय तो आय थिंक रितेश. टॉस तुम्ही जिंकलाय. येस फिल्डिंग घेतली आहे. यानंतर आपल्याकडे वेळ नाहीये, सो प्लीज आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. फॉर्मॅलिटीज औपचारिकता फक्त पूर्ण होताना आपण पाहतोय. सॉफ्टवेअरने खेळायचा होता. औपचारिकता पूर्ण झाली. सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या संघाने. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन. अभिनंदन उंबारली संघाने. हार्ड लक या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल कौतुक आणि आभार. VCC उसारगर. चला ओमसाई आगासन आपण प्लेअर अकाउंट मध्ये यायचं आहे. नेल्सन विनायक अनिकेत नाही वेळ नाहीये प्लीज. मॅनेजमेंटशी बोलून घ्या आपण. सागाव संघ दाखल झाला मैदानामध्ये. सूरजला आपण पाहतोय. रोहित आज मात्र उपस्थित नाही आहेत. हॅरी चिन्मय देखील आज नाही आहे. डावखुरे आताचा विस्फोटक फलंदाज